सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मेडिकल लिस्ट मुंबई पोलीसबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. मेडिकलला कोणकोणते पॉईंट दिले जातात, कशा पद्धतीने चेकिंग होतं, किती वाजता बोलवतात, जवळजवळ 30 पॉईंट टोटली मेडिकलबद्दल मुंबई पोलीस ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे फायनल टोटल 7076 पदांचं, राहिलेल्या मुलांचं जे काय आहे ते चौथ्या लिस्टमध्येच लागून गेलेलं आहे. सगळ्यांचं मेडिकल लिस्ट एकंदरीत लागलेलं आहे. सगळ्यांना टोटली 9 वाजता बोलवलेलं आहे. डे वाईज टाइम वाईज सगळी लिस्ट त्याच्यामध्ये टाकलेली आहे. ती लिस्ट कोणी बघायला नसेल तर 100% आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही काय करायचं आहे, ती लिस्ट बघायची आहे. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, तिथून तुम्ही जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. आणि महत्त्वाची सूचना आहे, ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण 30 पॉईंट मधला जर तुमचा एखादा पॉईंट असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा पद्धतीनं आज मेडिकल बद्दल आपल्या मुलांच्या पण प्रश्न होते, आपल्या पॅरेंट्सचे पण, विद्यार्थ्यांच्या पालकांचे पण प्रश्न होते. सर मेडिकल बद्दल जरासं आम्हाला सांगा की मेडिकल कशा पद्धतीनं होतं, किंवा एकंदरीत किती पॉईंट्स असतात, किंवा कशा पद्धतीनं चेकिंग केलं जातं ते जरा सांगा. अशा पद्धतीनं वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की पोलीस भरती, आर्मी भरती, नेव्ही भरती असेल, NDA असेल, आसाम रायफल असेल, किंवा CRPF असेल, ITBP असेल, कुठलं पण असू दे, त्या सगळ्यांसाठी एकदम महत्त्वाचं गायडन्स आपल्या चॅनलकडून होणार आहे. त्यामुळं हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. सुरुवात करूयात. महत्त्वाचं, मेडिकलसाठी सकाळी 9 वाजता सगळ्यांना बोलवलं जातं. तर पहिला प्रश्न आहे सगळ्यांचा, सर किती दिवस लागतात? तर मेडिकलसाठी आता फास्ट प्रोसेस होणार आहे, कारण की सगळ्या मुलांचं मेडिकल आहे पटापट, त्यामुळं संपवायला पाहिजे. एका दिवसात किंवा जास्तीत जास्त 2 दिवस लागतील, जास्तीत जास्त 2 दिवस, नाहीतर एका दिवसातच मेडिकल होणार आहे सर्वांचं. तर सकाळी तुम्हाला 9ला तिथं बोलवलं जातं. तुम्हाला केस पेपर काढावा लागतो सकाळी 9 वाजता हजर होऊन, ज्या ॲड्रेसवरती दिलंय नागपाड्याला वगैरे, किंवा जिथं काय आहे तुमचं मेडिकल त्या सेंटरला जाऊन तुम्हाला केस पेपर काढावा लागतो. केस पेपर काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं, वेगवेगळे डिपार्टमेंट असतात आतमध्ये, जसं डोळ्याचा विभाग असेल, पायाचा विभाग असेल, किंवा बाकी सगळे जे डिपार्टमेंट आहेत, सगळे आर्थो बिर्थो हे ते सगळे डॉक्टर्स असतात, तिकडे तुम्हाला काय करायचं, स्टेप बाय स्टेप घेऊन गेलं जातंय. मी दुसरा दिवस कशासाठी बोललो, कारण की याच्यामध्ये ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट वगैरे आहे. ती टेस्टसाठी जर रिपोर्ट लेट आला इव्हिनिंगला, तर मग कदाचित काय केलं जातं, तुम्हाला दुसऱ्या दिवसासाठी थांबावं लागतं. नसेल तर तुम्हाला लगेच सोडलं जातं. अशा पद्धतीने जास्तीत जास्त 1 दिवसच लागतो, दुसरा दिवस येतच नाहीये. महत्त्वाचं. ठीक आहे. सो सगळ्यांना सांगितलं की 9 वाजता बोलवलं जातं. बाकी सगळी तुम्हाला प्रोसेस सांगितलेली आहे कशा पद्धतीने असते. वेळ न घालवता पुढे जाऊया आपण. आणि पहिला मुद्दा आहे तो म्हणजे चष्मा. सगळ्यांचा महत्त्वाचा पॉईंट आहे चष्म्याचा. पहिलाही गोष्ट सांगतोय, ज्यानं 1600 मीटर मारलेला आहे, ज्यानं 1600 मीटर मारलेलं, ज्यानं लेखीला चांगले मार्क मारलेले आहेत आणि तुम्ही मिनिटमध्ये आलाय, त्यामुळे जास्त करून डोळ्याचे पॉईंट तुम्हाला नसणार, हे मात्र आहे. आणि जर असेल तर जास्तीत जास्त करून तुम्हाला काय केलं जातं, चष्मा तिथं चेक केला जातोय. एक स्लाईड टाकून त्याच्यामध्ये विंडो वगैरे गाठल्या जातात, वेगवेगळ्या स्लाइड्स घातल्या जातात, जवळचा चष्मा, लांबचा चष्मा, अशा पद्धतीने चेकिंग केलं जातं. आणि तुमचा नंबर जर लईच जास्त असेल तर मग कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला मेडिकल दिलं जाईल आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हाला बोलवलं जातं परत मेडिकलसाठी. दुसरा पॉईंट आहे आय विजन. आय विजन मध्ये आहे कशा पद्धतीने तुमचा अँगल वगैरे चेक केलं जातं डोळ्याचं. सेम त्या डोळ्याच्या पार्टमध्येच हा विषय येतो. तुमच्या डोळ्याचे अँगल वगैरे सगळा चेक केला जातं. तिरळापणा वगैरे असेल, जास्तीत जास्त प्रमाणात तिरळापणा असेल तर एका विद्यार्थ्याला आपल्याला मेडिकल दिलेलं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला मेसेज आलेले आहेत, त्यामुळं एवढं सोपं नाहीये, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर कलर ब्लाइंडनेस म्हणून आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला कलर ब्लाइंडनेस आहे त्याच्यामध्ये एक सर्कल दिला जातं. सर्कलमध्ये वेगवेगळ्या आकाराचे असे छोटे छोटे गोल टिपके वगैरे दिले जातात. त्या पद्धतीने एक 4-5 चार्ट असतात आणि तिथे तुम्हाला कलर ब्लाइंडनेस त्याच्यामध्ये चेक केला जातो. आणि त्याच्यामध्ये लयच मोठा प्रॉब्लेम आला तरच तुम्हाला रिमेडिकल देतात, नाहीतर नाही देत. ओके. आता चौथा मुद्दा आहे दात किडलेत तर कसा विषय असणार आहे. ज्या मुलांचं दात किडलेत त्यांना डिस्क्वालिफाय केलं जात नाही. 1, 2, 4, 5 दात किडले असतील तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तिथं सेम दाताचं पॉईंट, दात नाही असा विषय आहे. जर लईच दात नसेल, सगळेच जात नसतील तर प्रॉब्लेम येतील. मला वाटत नाही ह्या वयाला कुणाचं सगळेच जात नसतील अशा पद्धतीनं. नंतर दातामध्ये गॅप आहे. दातामध्ये जर गॅप असेल तर मुंबई पोलीसला वगैरे कुठल्याच डिपार्टमेंटला आपल्या, किंवा महाराष्ट्र पोलीसला कुणालाही काढलं गेलं आहे. पण आर्मी, SSC GDला वगैरे आपल्या विद्यार्थ्याचं परवा पुण्याला होतं SSC GDला, त्याला दातांमध्ये गॅप होते. खालच्या ह्या 4 दातांमध्ये मोठे गॅप होते, तर त्याला तिथं डिस्क्वालिफाय केलं गेलं. एकदम छान मार्क होते लेखीला पण आणि मैदानीला पण त्याचं नशीब शेवटी त्याला बाहेर पडावं लागलं. ओके. आता दाढ नाहीत म्हणून पण काहींचं मेसेज आलेला, दाढ नाहीत सर मला. 1-2 दाढा जरी असल्या तरी पण तुम्हाला काय केलं जाते, तिथं फिट केलं जाते, काय टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. आता 6वा मुद्दा आहे थर्मल पॉईंट. आता जे पॉईंट घ्यायला लागलोय ते महत्त्वाचं मुंबई पोलीसच्या दृष्टिकोनातूनच घ्यायला लागलोय. आर्मी किंवा सेंट्रल फोर्सेसचे पॉईंट घेत नाहीयेत. एकदम स्ट्रिक्टली तिकडं असतं. ॲज कम्पेअर विथ सेंट्रल गव्हर्नमेंट फोर्सेस, इकडं
तुम्हाला एवढं डिस्क्वालिफाय करत नाहीत कोण जास्तीत जास्त प्रमाणात. पण आर्मी नेव्ही वगैरे आहे ना एकदम कडक आणि खतरनाक तिथं डिस्क्वालिफाय केलं जातं. 6वा आहे थर्मल पॉईंट. थर्मल म्हणजे काय, तुम्हाला हात वगैरे असं थरथर कापत असतील तर चेक जास्त कोणते चेक करत नाहीत, पण थर्मल पॉईंट कुणालाही देत नाहीत कारण की एवढं स्ट्रिक्टच नसतं. 7वा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नॉकनीला माझे कितीतरी विद्यार्थी आर्मीतनं वगैरे बाहेर पडलेले आहेत. त्यांना मी रेमेडिकल देऊन सुद्धा मी त्यांना फिट करून दाखवलेलं आहे. त्याच्यावरती आपल्याकडे ट्रिक्स आहेत, ट्रीटमेंट आहेत. जर कुणाला असेल तर 100% कमेंट करायला विसरू नका. नॉकनी असेल तरी सुद्धा डिस्क्वालिफाय करत नाहीत. ओके. 8वा मुद्दा आहे फ्लॅट फूट. आर्मीमध्ये एकदम महत्त्वाचा आहे. माझा विद्यार्थी प्रदीप म्हणून होता कर्नाटकचा, 32 दिवसामध्येच 12 नंबरला आलेला होता. त्या विद्यार्थ्याला फ्लॅट फूटमुळं बाहेर पडावं लागलं आर्मीतून, लक्षात ठेवा. शेवटी त्यानं आता शेती करायला चालू केलेली आहे. सगळं सोडलं, महत्त्वाचं. त्यानंतर ते काय असेल ते आर्मी वगैरे सगळं हे झालं, कॉन्ट्रॅक्ट बेसिस वगैरे 4 वर्षाच्या बेसिसवरती चालू झालं. त्यामुळे सगळ्यांची इच्छा उडली त्या आर्मीवरून. ओके. फ्लॅट फूट असेल तरी सुद्धा डिस्क्वालिफाय करत नाहीत. फ्लॅट फूट हा जो पॉईंट आहे तो जास्तीत जास्त करून फिमेलमध्ये असतो. त्यामुळे एवढा काही विषय नाही आहे, फिमेलला सुद्धा डिस्क्वालिफाय करत नाहीत. 9वा मुद्दा आहे ऑपरेशन. सर माझे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑपरेशन झाले, हार्टचं ऑपरेशन झाले, ह्याचं ऑपरेशन झाले, त्याचं ऑपरेशन झाले, माझं बायपास झाले. कुणीही एवढं चेक करत नाहीत. एका दिवसात जर मेडिकल आवरायचं असेल तर एवढा मुद्दा आहे महत्त्वाचं की एवढं चेकअप करत नाहीत. महत्त्वाचं असेल तेवढं चेकअप करतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी कुणीही टेन्शन घेऊ नका, कुणालाही डिस्क्वालिफाय करत नाहीत. 10वा मुद्दा आहे मुळव्याध किंवा भगंदर. ज्या विद्यार्थ्याला मुळव्याध किंवा भगंदर आहे ह्याचे सुद्धा कमेंट्स पडलेले आहेत, त्यांना सुद्धा डिस्क्वालिफाय करत नाहीत. पण मुळव्याध किंवा भगंदरवरती चांगले उपचार आहेत, लक्षात ठेवा. कारण की आर्मीला वगैरे याच्यातून काढलं जाते, लक्षात ठेवा. महत्त्वाचं आहे. पण मुंबई पोलिसला हे चेकअपच करत नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पण ह्याच्यावरती उपचार आहेत, लेझर ट्रीटमेंट वगैरे आहेत किंवा ह्याच्यावरती आयुर्वेदिक पण उपचार आहेत, ते तुम्ही करू शकताय. ओके. 11 मुद्दे आहेत. सर मला वेगळ्या पद्धतीनं टाके पडलेले आहेत, शिवलेलं आहे मला, एवढे टाके आहेत, एवढे मोठे टाके आहेत. काही चेक करत नाहीत तुम्ही. बिंदास राजा मुलांचं टाके वगैरे आहेत, त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, कुणीही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाही. 12वा मुद्दा आहे टॅटू आहे. सर मला मानेवर टॅटू आहे, माझ्या हातावर टॅटू आहे. अरे काढलासच कशाला? तुझा पहिला मुद्दा तू काढलासच कशाला? तुला जर एवढं मोठ्या पदावर जायचं आहे, चांगल्या वर्दीवर जायचं, तू काढलासच कशाला? मग हा विषय आहे ना. सो जाऊ दे. टॅटू जरी असेल छोट्या प्रमाणात तरी सुद्धा डिस्क्वालिफाय करत नाहीत. लईच मोठा असेल तर मग तुम्हाला कदाचित प्रॉब्लेम आणतील, पण टाक्यांमध्ये ह्याच्यामध्ये टॅटूमध्ये तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीत. 13वा मुद्दा आहे केस नाहीत. सर मला टक्कल आहे, असे पण प्रश्न आहेत. हे नॅचरल आहे. ज्या लोकांचं केस नाही, टक्कल आहे, हे नॅचरल आहे. एवढं काय चेकअप करत बसत नाहीत. आणि हे जेनेटिक पण असू शकतं किंवा नॅचरलवरती डिपेंडिंग असू शकतं, क्लायमेटवरती डिपेंडिंग असू शकतं, किंवा तुमचे जे खाणं पिणं किंवा केसांची काळजी घेण्याची जी काही आहे ट्रीटमेंट वगैरे तुमचं काय फॉलो करताय त्याच्यावरती हे डिपेंडिंग असतं. सो कुणालाही केस आणि टक्कल असेल तर डिस्क्वालिफाय करत नाही, त्यामुळे तुम्ही बिंदास राहायचं आहे. 14 मुद्दा आहे ब्लड टेस्ट. आता मगाशी मी तुम्हाला बोललो की ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट याच्यामध्ये चेक केलं जातं, लक्षात घ्या. ब्लड तुमचं एक छोटी बाटली तुम्हाला दिली जाते, त्याच्यामध्ये ते रक्त वगैरे काढून त्याच्यामध्ये घालून तुमचं नाव वगैरे लिहून ते पुढे पाठवलं जाते त्याच्यावरती. सेम युरिन पण तुम्हाला छोटी बाटली दिली जाते, तुम्ही ती बॉटलमध्ये तुमची युरिन भरून आणायची, त्याला टोपण लावून त्याच्यावरती तुमचं नाव वगैरे दिलं जातं आणि ती परत तुमची पुढे पाठवली जाते चेकअपसाठी. त्यासाठी संध्याकाळी इव्हनिंगपर्यंत ही जर आली तर विषयच नाही, तुम्हाला लगेच सोडलं जातं. नसेल तर मग दुसऱ्या दिवसासाठी परत वेट करावा लागतो. समजलं? ही 2 टेस्ट खूप महत्त्वाची आहेत, ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट. समजलं? 16 मुद्दा आहे हातात रॉड आहेत, पायात रॉड आहेत. महत्त्वाचा विषय आहे. काही मुलांचं हातात रॉड आहेत, काही मुलांच्या पायात रॉड आहेत, असे प्रश्न होते. एवढं पाय फाडून किंवा एवढं हात फाडून कुणालाही चेकअप करत नाहीत. तुम्ही काळजी करू नका, एवढं काही स्ट्रिक्ट नाही विषय. येस. आता 17 मुद्दा आहे. सर मला 6 बोटे आहेत, मला 7 बोटे आहेत. जे 6वं बोट असते त्याच्यामध्ये जीवच नसतो सोडा, एवढं लहान असते एकदम. एवढं पण चेक करत नाहीत किंवा तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीत, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. त्या बोटांना काही प्रॉब्लेम येत नाही, लक्षात ठेवा. 18 मुद्दा आहे महत्त्वाचा हार्निया पॉईंट. हा खूप महत्त्वाचा आहे. आर्मी, SSC, GD, CISF किंवा बाकीच्या ज्या काय आहेत सेंट्रल फोर्सेसमध्ये हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी शुभम नावाचा जो विद्यार्थी होता आपला, त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता की एकाच वेळी 3 पोस्ट काढलेले होते आम्ही, एकाच वेळी 3 पोस्ट, आणि 8-8, 10-10 तास काम करत होता आपला विद्यार्थी. तो सध्या माझ्याकडे आता ट्रेनिंगसाठी आलेला आहे सिंधुदुर्गला. सो खूप महत्त्वाचं आहे, खूप हार्डवर्क करतोय. आता सुद्धा आम्ही कंटिन्यू वर्कआउटमध्ये आहे, हार सुद्धा मानायला नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही एका पॉईंटने किंवा एखाद्या वेटिंगला असणाऱ्या मुलांना पण सूचना आहे, हार मानू नका. 3 वेळा 3 पोस्टला सिलेक्शन झाले, तुम्ही वेटिंगला तर आहे. हा विद्यार्थी 3 वेळा सिलेक्शन होऊन सुद्धा आम्ही कमबॅक केलेला आहे. टेन्शन काय घेऊ नका, सगळं सोबत असतं. तुम्ही आता तिथं पण पोहोचलेला आहे. आम्ही लेझर ट्रीटमेंट करून हर्नियावरती पॉईंट काढलेला आहे आता. आणि आता त्या विद्यार्थ्याचं CISFला ग्राउंड झालेलं आहे आणि लेखी पण झालेलं आहे. आता परत मेडिकल आहे,
फिट झालं की 100% अनेक वेळ 100% मुलाखत त्या विद्यार्थ्याची येणार आहे, तो तुम्हाला सांगेल. आता तो सध्या माझ्याजवळ आहे. 19वा मुद्दा आहे, ऐकू येत नाही, कानामध्ये ऐकू येत नाही. 50% तर ऐकू यायला पाहिजे. जास्तच ऐकू येत नसेल पूर्णच तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. 20वा मुद्दा आहे, हाताला घाम येतो. काय मुलींच्या हाताला घाम येतो. एवढं चेकअप करत नाहीत. तुम्ही टेन्शन काय घेऊ नका. हे जे प्रॉब्लेम आहेत हे क्लायमॅटिकली सुद्धा प्रॉब्लेम असू शकतात. जर क्लायमेट चेंज होत असेल तरी सुद्धा उन्हाळ्यात जास्त घाम येतो, पावसात काहीच येत नाही. अशा पद्धतीनं असतो. काय विषय नाही आहेत त्याच्यामध्ये. 21वा मुद्दा आहे, नाकात हाड वाढलेलं आहे. सर काय करू? नाकात जर हाड वाढलेलं असेल त्याच्यावरती सुद्धा उपचार आहेत, पण मुंबई पोलिसात डिस्क्वालिफाय करत नाहीत. एवढं चेकअपच करत नाहीत. त्यामुळे विषय नाही आहे. तुम्ही त्याच्यावरती उपचार करून घ्या, होऊन जाईल. 22वा मुद्दा आहे की घाम खूप येतो. घाम खूप येतो. त्या घाम चेक कराल त्यांना रुमाल घेऊन बसत नाहीत जवळ ते डॉक्टर लोक वगैरे. असा विषय नाहीये. ज्या लोकांना घाम येतोय त्या लोकांना काही डिस्क्वालिफाय केलं जाणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. 23वा मुद्दा आहे, हातात पायात मुंग्या येतात. लय प्रश्न आहेत, खतरनाक प्रश्न आहेत. सगळ्यांना कमेंटला उत्तर देऊ शकत नाही, यासाठी हा व्हिडिओ असेल. ठीक आहे. हातात पायात मुंग्या येतात. जर हातात पायात मुंग्या येत असतील तरी तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीत. कुठेही तुमच्या बॉडीवरती मुंग्या कोणी शोधत बसत नाहीत. एवढा कोणालाही वेळ नाही आहे तिथं, समजलं. सो तुमच्या हातात पायात मुंग्या आहेत म्हणून तुम्ही जाऊन सांगत बसणार नाही माझ्या हातात पायात मुंग्या येतात. सगळं गप बसायचं, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. ठीक आहे. 24वा मुद्दा आहे, शुगर. सर मला शुगर जास्त आहे, कमी आहे. हे ब्लडमध्ये वगैरे सगळे चेकअप केलं जातात. त्याच्यानुसार तुमची शुगर लेवल वगैरे चेक केली जाते आणि मग त्याच्यावरती रिझल्ट येतो आणि त्याच्यावरती तुम्हाला पुढं प्रोसेस केली जाते. 26वा मुद्दा आहे, तोत्रे बोलतोय. तोत्रे म्हणजे बोलायला येत नाही किंवा अडकवतोय. एवढं नाही चेकअप करत. टेन्शन घेऊ नका. बिंदास राहा. कुणालाही डिस्क्वालिफाय करत नाही. ठीक आहे. नंतर 27 मुद्दा आहे, हात वाकडे आहेत, पाय वाकडे आहेत. आता हात वाकडे आहेत, पाय वाकडे आहेत असतील मग तू 1600 एवढं खतरनाक मारला असशील तर त्यांना कसं काढू वाटेल तुला बाहेर डिस्क्वालिफाय. विषय हा आहे ना. टेन्शन काय घेऊ नका. कोणाला डिस्क्वालिफाय करत नाहीत. 28वा मुद्दा आहे, किडनी स्टोन आहे सर मला. कुणालाही वेळ नसतो किडनी स्टोनसाठी. कुणालाही एवढं बघायला हात ते फाडून किडनीमध्ये जाऊन बघत नाहीत स्टोन आहेत का तुम्हाला. खूप तर अशा पद्धतीने हे 28वा मुद्दा आहे तुमचा किडनी स्टोनचा. मी सांगितलेला आहे. किडनी स्टोन वगैरे असेल तरी कुणालाही डिस्क्वालिफाय करत नाहीत. अशा पद्धतीने जवळजवळ 30 मुद्दे मेडिकलचे सांगितले. याच्या व्यतिरिक्त जर काय असेल, जसं आर्मीला चेकअप करतात बाकीचे मुद्दे वगैरे, तुमचा पाठीचा मणका असेल किंवा बाकीचं सगळेच्या सगळं चेक केलं जातं पॉईंट. त्या पद्धतीनं कुणाची शंका असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. हेच पॉईंट फक्त तिथं चेकअप केले जातात. बाकी कुठलेही पॉईंट एकदम स्टँडर्ड पॉईंट असतील त्याचे चेक केलं जात नाही. प्रायव्हेट पार्ट वगैरे काही चेक केलं जात नाही. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुमचं सिलेक्शन हे फिक्स आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन फिक्स झालेलं आहे किंवा तुमचं मेडिकलसाठी नाव आलेलं, तुमचे दिनांक ज्यावेळी मेडिकल आहे ते कमेंट करा मला, टायमिंगवर कमेंट करा. आणि ज्या विद्यार्थ्याला रिमेडिकल एवढं करून सुद्धा रिमेडिकल जर दिलं तर तुम्ही काय करा, माझ्या टेलिग्रामला मला प्रायव्हेट मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देईन. अशा पद्धतीनं फक्त थोडा वेळ लागेल कारण खूप सारे कमेंट्स आणि खूप सारे प्रश्न आणि खूप सारे कॉल आणि खूप सारं आहे त्याच्यावरती. अक्षरशः वैताग येईल. 2-2, 3-3 तास त्याच्यामध्ये जातात डेली. त्यामुळं मला जास्त वेळ नसल्यामुळे जेवढं होईल तेवढं मी 30-30 पॉईंट कव्हर केले तुमच्यासाठी. त्यामुळे ह्या व्हिडिओला 100% लाईक्स, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे, फायनल मेडिकल लिस्टसाठी नाव आलेलं आहे, त्या मुलांना आपल्या ह्या मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर 100% कमेंट करायला विसरू नका. किंवा तुमचे काही मेडिकल पॉईंट्स असतील तर कमेंट करा. मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतो तुमच्यासाठी. त्यामुळं कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, एकंदरीत 30 पॉईंट कोणच सांगणार नाहीत अशा पद्धतीनं, तर ते 100% सांगा. तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय जेवढा येतील तेवढ्या पद्धतीने मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे काही कमेंट्स असतील ते व्हिडिओ 100% तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करतो. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता प्लीज कुणीही सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून पण फक्त तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ज्या इन्फॉर्मेटिव्ह आहेत त्या तुमच्यापर्यंत पोच करायच्या आहेत. सो ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील. ज्या मुलांचं सिलेक्शन झाले त्यांनी कमेंट करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची आपली लिंक आहे, ती लिंक जॉईन करा आणि तुम्हाला सगळ्या गोष्टीचा फायदा तिथं होत राहील. महत्त्वाचे विषय त्याच्यामध्ये प्रश्नोत्तरे वगैरे सगळे क्वेश्चन सिरीज किंवा बाकीच्या गोष्टी तिथं रिझल्ट किंवा मेडिकल लिस्ट किंवा बाकीच्या लिस्ट वगैरे सगळ्या तिथं टाकल्या जातात. त्यामुळे कुणीही कमेंट करायला किंवा त्या चॅनलला सबस्क्राईब करायला किंवा जॉईन करायला, फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद.